की नवरा आणि बायको दोघेही नोकरी करतायत. नवरा समजा लवकर आला घरी, त्याने समजा वॉशिंग मशीन लावलं, कॉफी केली, ती आल्यावरती तिला कॉफीचा कप दिला, झाली ना एम्पथी. पण ती एम्पथी केव्हा होते? आता मी एवढं केलं, आता ती काय म्हणणार ही अपेक्षा ठेवली की ती एम्पथी नाही. आस्थेची साधना असते, जशी संगीताची साधना असते, ज्ञानाची साधना असते, कलेची साधना असते, तशी आस्थेची साधना. किती सुंदर. फक्त सराव नाही. तो एखाद्या घरी काही होतो, त्याच्यानंतर पुढचे 2-3 दिवस शेजारी त्यांना जेवण पाठवतात, ही एम्पथी आहे. म्हणून एम्पथीमध्ये भावना आणि कृती हे असे जातात लयबद्धपणे. सिंपथीमध्ये मी भावनेतच अडकतो. मी ज्या वेळेला देत असतो ना सद्भावाला, त्यावेळेला मी स्वतः अधिक चांगला माणूस बनत आहे. याच्यासाठी मी कोणाचा कृतज्ञ असलं पाहिजे? समोरच्या माणसाचं. म्हणून एम्पथी ही पार्टनरशिप आहे. एम्पथीमध्ये मोठेपण आहे का? आला. कारण आता सगळ्यांना ती एम्पथी माझ्याकडे आहे हे सांगावंसं वाटतं. तर ज्यावेळेस मी म्हणतो की माझ्याकडे एम्पथी आहे, त्यावेळेस ती भावना नेमकी कशी दिसते? वी आर ऑल व्हल्नरेबल पीपल and we should not deny our vulnerability. That is empathy for self. क्या बात आहे. नाहीतर आपण काय करतो, मी व्हल्नरेबलच नाही असा एक आव आणतो, किंवा आपण काय करतो की आपण व्हल्नरेबिलिटीज आपल्याला आहेत म्हणून स्वतःला आपण बळी मानतो, विक्टिम मानतो. ज्ञानेश्वर म्हणतात तसं की जेव्हा दिव्याने दिवा लागतो त्याच्यानंतर तुम्हाला सांगता येत नाही कोणती ज्योत पहिली आणि कोणती नंतरची. दोन्ही तशाच तेवत राहतात. म्हणून एम्पथीमध्ये माणसाचं जीवन बदलण्याची शक्ती आहे. हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि भावनेच्या क्रॅश कोर्सच्या या नवीन सीझनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण गेली 2 वर्ष भावनेचा क्रॅश कोर्स करतो आहोत, जिथे प्रत्येक वेळेस एक नवीन भावना मुळातून समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आणि आज अशाच एका महत्त्वाच्या भावनेला आपण हात घालतो आहे. आपण कायम बाहेर पडल्यानंतर एक वेगळं चित्र आपल्याला दिसतं की रस्त्यावरती अपघात होतात, कोणी त्याच्याकडे दुर्लक्ष करतं. आपण सतत न्यूजपेपर्समध्ये वेगवेगळ्या बातम्या बघतो आणि आपल्याला एकदम एक बधीरपणा आल्यासारखं वाटतं. आणि आपण हे सतत वेगवेगळ्या कॉन्व्हर्सेशन्समधून ऐकत राहतो की एम्पथी राहिलेली नाही आहे, एम्पथीची गरज आहे. तर ही एम्पथी म्हणजे नेमकी काय आहे, हा नेमका भाव काय आहे, हे सगळं समजून घेण्याचा खरं तर आजच्या एपिसोडमध्ये प्रयत्न आहे. आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी त्यांच्या पद्धतीनं सुरेख विवेचन केले. तर लेट्स डाईव्ह इन टू द एपिसोड. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे वी आर हॅपी टू बी असोसिएटेड विथ भारती हॉस्पिटल्स. त्यांचं सायकॅट्री डिपार्टमेंट 1992 पासून कार्यरत आहे. मानसिक आजारांसंदर्भातल्या कोणत्याही काउन्सिलिंग आणि उपचारांसाठी त्यांची तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सहज उपलब्ध आहेत. LGBTQI+ मेंटल हेल्थ असो, चाइल्ड गायडन्स असो, ॲडिक्शन असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो, या सगळ्यांसाठीच त्यांचे खास क्लिनिक्स उपलब्ध आहेत. तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं काउन्सिलिंग सेवा उपचार हवी असेल तर यासाठीच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डिटेल्स दिलेले आहेत. तर स्वागत आहे सर तुमचं. धन्यवाद आणि नमस्कार सर्वांना. मला सुरुवात खरं तर म्हणजे दरवर्षी सर आपण वेगवेगळे इमोशन्स घेतो. गेल्या वर्षी सगळ्या नकारात्मक भावना घेतल्या होत्या आणि यावर्षीची घेतलेल्या भावनासुद्धा तशा थोड्या नकारात्मक आहे. त्यातली एकमेव भावना थोडी सकारात्मकतेकडे जाणारी आहे, म्हणजे सद्भावनेकडे जाणारी आहे. तर मला खरं तर हा जो गट आहे या भावनांचा, ज्या सकारात्मक वाटणाऱ्या भावना आहेत, तर त्याच्याबद्दल थोडंसं विचारायचं होतं की या सद्भावना ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस नेमकं काय अपेक्षित आहे, नेमक्या काय काय भावना त्यात येतात. आणि त्यात एम्पथी म्हणजे ज्याला आपण आस्था किंवा सहवेदना या काही नावांनी बोलतो, तर ती भावना यात नेमकी कुठे आहे? सर्वसाधारणपणे ना भावनांचं वर्गीकरण करताना आपण कसं करतो की फक्त स्वहित जपणाऱ्या भावना, बरोबर, मग त्याच्यामध्ये ना सुखद आणि दुःखद दोन्ही येतील. मग स्वहिताबरोबर परहित जोडणाऱ्या भावना, त्याच्यातही सुखद आणि दुःखद दोन्ही येतील. पण त्यातल्या ज्या सुखद आहेत तिथे सकारात्मकता सुरू होते. म्हणजे स्वहितामध्ये फक्त गुंतून निर्माण झालेली भावना हिला बाय डेफिनिशन आपण सद्भावना म्हणत नाही. आपण तिला काय म्हणतो, ही स्वतःच्याच सुखासाठी केलेली आहे, स्वार्थी भावना आहे ती. पण स्वार्थातून परमार्थाकडे जाताना मध्ये परम अर्थ त्याच्यामध्ये जाताना तुम्हाला स्वहिताकडून परहिताकडे यावं लागतं.
आणि स्वतःचं समाधान आणि दुसऱ्याचं समाधान याला जोडणं हे सद्भावनेची पहिली पायरी. म्हणजे स्वहित आणि परहित यांची जोडवणूक झाल्यानंतर येणारी सकारात्मक भावना, बरोबर, ज्याच्यावरती सहकार्याचं वर्तन अवलंबून आहे. आणि मग सर्व हिताची भावना, म्हणजे स्वहित परहित आणि सर्व हिताकडे नेणारी जी सकारात्मक भावना आहे ना, तिला आपण बाय डेफिनिशन सत भावना असं म्हणतो. त्याच्यामधलं महत्त्वाचा शब्द सत हा आहे, की सत्याकडे नेणारी भावना. आपल्या परंपरेनुसार सत्य काय आहे तर एकात्मता म्हणजे सत्य. जी भावना भेदांच्या पलीकडे नेते ती सद्भावना. ज्या भावनेमध्ये एकात्मता आहे ती सद्भावना. ज्या भावनेमध्ये उच्च नीचता नाही ती सद्भावना. तर अशा सद्भावनांचा एक गटच आहे अख्खा, म्हणजे तो गुच्छ आहे असं म्हणून, तो गुलदस्ता आहे. आणि त्या भावना ज्या सगळ्या आहेत त्या मेंदूमध्ये सुद्धा ज्या स्वहित परहिताच्या भावना आहेत ना, त्या जेव्हा येतात तर त्याला आपण काय म्हणतो की त्या सगळ्या ज्या भावना आहेत त्या रॅशनल, म्हणजे त्या विवेकी भावना आहेत. बरोबर. आणि सर्व हिताच्या भावना या आपण त्याची पुढची स्टेप मानतो. आणि त्या सद्भावनांच्या गुच्छामध्ये असं छान गेंदेदार गुलाबाचं फूल म्हणजे आस्था आहे, म्हणजे एम्पथी आहे, की या एम्पथीच्या भोवती सगळ्या सद्भावनांचा गुच्छ आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे एम्पथीवरती गप्पा मारायच्या आहेत आपल्याला तर हे खूप छान आहे. तो सद्भावनांचा कणा आहे, त्या गुच्छामधलं केंद्रस्थानी असलेलं फूल एम्पथी आहे. मला खरं तर एम्पथी म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. म्हणजे आपण ना हा खूप कॉमनली शब्द वापरतो. म्हणजे एकतर बऱ्याचदा आपण सिम्पथी आणि एम्पथी हे सुद्धा दोन खूप एकमेकांना पूरक असलेले शब्द समजतो आणि तसे वापरतो सुद्धा. तर नेमकं एम्पथी म्हणतो त्यावेळेस नेमकं काय अपेक्षित आहे? बरोबर. बघा, मला स्वतःला जेव्हा दुसऱ्या माणसाबरोबर जोडण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला एम्पथीमधली पहिली पायरी काय आहे तर समोरच्याच्या भावनांमध्ये मला स्वतःला ठेवता येणं, म्हणजे एंटरिंग इन दॅट पर्सन शूज इंग्रजीत सांगायचं तर. पण महत्त्वाचं काय आहे, नॉट वॉकिंग इन देम. आता आपण हे समजून घेऊ. म्हणून आत्तासाठी म्हणून आपण आस्था हा शब्द एम्पथीसाठी वापरू. अच्छा. सहवेदना म्हणतात, परानुभूती म्हणतात, कधी कधी सहानुभूती पण म्हणतात, जे काय अनेक शब्द वापरले जातात. पण आता आपण त्याचं मेकॅनिझम समजून घेतोय. बरोबर. की शास्त्राच्या दृष्टीनं एम्पथी कशाला म्हणायचं. तर मला पहिल्यांदा ती भावना समोरच्याची ही त्याच्यामध्ये उतरता आलं पाहिजे. म्हणजे असं की त्याला आत्ता आतमधून कसं वाटत असेल हे मला वाटलं पाहिजे. आय हॅव टू फील लाईक पण नाही, आय हॅव टू फील द इमोशन. उदाहरणार्थ मी ना एखाद्या व्यक्तीला भेटायला गेलो ज्याला नुकतंच एक खूप मोठं अपयश आलं आहे आणि रिलेशनशिपचा ब्रेकअप झाला आहे म्हण, किंवा परीक्षेमध्ये अपयश आलं आहे म्हण, असं काहीतरी झालं आहे. त्या व्यक्तीकडे जाताना मला पहिल्यांदा माझ्या मनाची तयारी काय करायला पाहिजे की आता या क्षणाला त्या व्यक्तीला काय काय वाटत असेल. त्याला अपयश आल्यामुळे नैराश्य वाटत असेल, भविष्याबद्दलची चिंता वाटत असेल, स्वतःच्या प्रयत्नांबद्दल व्यर्थता वाटत असेल, आता माझ्या बाजूनं कधीच दान पडणार नाही अशी त्याची खात्रीच झाली असेल. अशा भावना मी माझ्या जीवनात कधी बरं अनुभवल्या आहेत ही ना मी मला साद घालायला लागते, माझ्या मनातच साथ घालायला लागते की व्हेन आय हॅव एक्सपिरियन्स दीज इमोशन्स. आणि मग मी जेव्हा त्याच्या समोर असेन तेव्हा मला त्याची भावना माझी म्हणायची आहे. बरं, इथे गोष्ट सुरू होते, संपत नाही. अच्छा. हां, जेव्हा मी ती भावना माझी मानतो आणि त्याची भावना
समजून घेतो, मग ती भावना स्वीकारतो. तिला लेबल लावत नाही की ही भावना यायला हवी होती का नको होती. त्याच्यावरती जजमेंट पास करत नाही. हां, जजमेंट पास कसं करू शकतो बघा, की मी असं म्हणू शकतो त्याला, त्यात काय झालं, हे तर कुणाला अपयश येतं, असं पण म्हणजे त्याचा खेळ नाही करायचा. त्याच्यानंतर असं नाही म्हणायचं, अरे बापरे आता कसं होणार तुझं, असं असं अपयश आलं आहे, हां मी असा बघितला तो खचूनच गेला, मी तसा बघितला त्याने जीवाचं बरं वाईट केलं. हे पण वाईट आहे ना. म्हणजे आता मी काय करतो आहे, मी त्याच्या भावनेचं महाभयंकरीकरण पण नाही करता कामा, मी त्याच्या भावनेचं क्षुल्लकीकरण पण नाही करता कामा. मी त्याची भावना स्वीकारली पाहिजे आणि ती असं म्हटलं पाहिजे, हो तुला आत्ता या क्षणी ना खूप उद्ध्वस्त वाटत असणार रे, आय कॅन अंडरस्टँड. खूप तुला ना डिव्हॅस्टेटेड, उद्ध्वस्त, आता जणू काही सगळंच संपलं असं तुला वाटत असणार, आय कॅन अंडरस्टँड. आता आय कॅन अंडरस्टँड हे रिपीट करायची गरज नाही, ते माझ्या देहबोलीतून, माझ्या हातवाऱ्यातून, माझ्या चेहऱ्यावरच्या आणि डोळ्यांमधल्या भावनांमधून त्या माणसापर्यंत पोचवणं. हे झालं. हा झाला पहिला भाग, की तुझ्या भावनेचा मी स्वीकार केला आहे, ती चांगली वाईट, यायला पाहिजे होती नव्हती, काही जजमेंट पास केलेलं नाही. आता तुझ्या समोर जी समस्या उभी ठाकली आहे त्याची उकल करण्यासाठी आपण पार्टनर राहूया. आणि ना पार्टनरशिप आहे एम्पथीमध्ये. म्हणजे ती फक्त भावनेपुरती मर्यादित नाही, ती त्या समस्येची उकल करण्याच्या प्रवासात मी तुझ्याबरोबर आहे, हा एम्पथीचा वैचारिक भाग झाला. आता मी तुझ्याबरोबर आहे म्हणजे मी तुला रेडीमेड सोल्युशन देणार असं नाही आहे. तर ह्या प्रवासात मी तुझ्याबरोबर आहे, तू माझ्याबरोबर बोलू शकतोस. हा दिलासा त्या व्यक्तीला मिळाला तर मग ती व्यक्ती काय करेल, ती व्यक्ती तिचे विचार माझ्याबरोबर शेअर करायला लागेल आणि माझी वैचारिकता मी एम्पथीमध्ये व्यवस्थित जागृत ठेवलेली आहे. मी त्या भावनांच्या प्रवाहामध्ये वाहत नाही गेलेलो, मी वाहत गेलो की ती सिंपथी झाली. म्हणजे बघा, मी तुला हे करून दाखवतो. हे ना माझा हा तळवा म्हणजे समोरच्या माणसाचे विचार भावना. अच्छा, ह्या माझ्या विचार भावना. मी काय केलं बघा, मी इथे त्याच्या भावना जाणून घेतल्या की अरे तुला ना खूपच निराशा आली असणार आहे ह्यावेळी. होतं असं, जेव्हा इतकी मोठी समस्या येते समोर, खचून जाण्याचे क्षण येतात रे. आता मी काय केलं, त्याची भावना शब्दबद्ध केली. आता मी इथं आलो ते करताना, कारण शब्द वापरताना मी कुठे होतो, माझी वैचारिकता जागृत हवी, मला योग्य शब्दामध्ये ती व्यक्त करता यायला हवी. परत इथे गेलो, त्याच्या खांद्यावरती हात ठेवला, शांतपणे 2 क्षण त्याच्याबरोबर फक्त राहिलो, परत इथे आलो. आणि मी त्याला म्हणालो की आता ह्या भावनिकतेचा आपल्याला जरा विचार करायला पाहिजे. समस्या काय आहेत, तिची अंग कोणती, ती एकत्रितपणे जाणून घेऊया. मी हे असंच म्हणेन असं नाही, या सुरामध्ये म्हणेन. म्हणजे काय झालं, आता मी कुठे आलो बघ, इथे. म्हणजे एम्पथी ही अशी डायनॅमिक आहे, तू जातोस त्याच्या भावनेमध्ये, परत येतोस, परत जातोस. ही लय आहे एम्पथीला, की मी त्याची भावना त्याला त्याच्या शब्दात दिली, मग आता अल्टरनेटिव्ह तयार करायच्या साठी त्याला घेतलं. आता ही एम्पथी मी फक्त शब्दातच सांगायला पाहिजे असं नाही, मी ती माझ्या वागण्यात दाखवू शकतो. आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्या घरी काही वियोग होतो, घरातलं कोणीतरी जातं, त्याच्यानंतर पुढचे 2-3 दिवस शेजारी त्यांना जेवण पाठवतात. ही एम्पथी आहे, कारण त्याच्यामध्ये भावना आहे पण कृती पण आहे ना.
म्हणून एम्पथीमध्ये भावना आणि कृती हे असे जातात लयबद्धपणे. सिंपथीमध्ये मी भावनेतच अडकलो. काय रे तुझं असं कसं होणार रे बाबा, हां आणि असं झाल्यावरती ना माणसं ठीक नाही वागत, मला तर तुझी काळजीच वाटायला लागली आहे. म्हणजे मी जायचं तिकडे आणि त्याची काळजी वाढवून यायचं आणि काळजी वाटते असं सांगायचं. आणि म्हणजे ती खरंच काळजी वाहू योजना होते. म्हणजेच काय झालं, इथे आय एम स्टक इन इमोशन्स. आता बघा कधी कधी मग आम्ही कुठे जातो, ही झाली सिंपथी, ही झाली एम्पथी. कधी कधी आपण म्हणतो तो बरा आणि त्याचं दुःख बरा किंवा वाईट, मला काय करायचं आहे त्याचं, ह्याला म्हणतात ॲपथी. म्हणजे ही आहे आस्था, ही आहे अतिआस्था, ही आहे अनास्था, आणि त्याच्यानंतर आहे दुरास्था. जेव्हा मी त्याला म्हणतो रडत काय बसलायस, सामोरा जा जगाला, नुकसान काय फक्त तुझंच झालं आहे का, व्हॉट एम आय डुईंग, आय एम चॅलेंजिंग दॅट पर्सन्स इमोशन्स. ती दुरास्था आहे. त्याला म्हणूया अँटीपथी. म्हणजे आपल्या सगळ्यांच्याकडे 4 शैली आहेत. एक आहे अँटीपथी, एक आहे ॲपथी, एक आहे सिंपथी आणि एक आहे एम्पथी. पहिला धडा हा की आपल्याकडे 4ही आहेत हे समजून घेणं. म्हणजे आपण 4ही पद्धतीने वागू शकतो आणि आपला चॉईस एम्पथी हवा. आणि चॉईस तेव्हाच ठरवता येतो जेव्हा आपल्याला पर्याय हे 4 असतात आपल्यासमोर, निवड करायची आहे. हा आपल्याला एक ॲप्रोच आहे, स्वतः आपण डेव्हलप केलेला किंवा आपण आपल्या जवळच्या लोकांकडून शिकलेला. म्हणून ना एम्पथीचं शिक्षण लागतं. मला हेही समजून घ्यायला आवडेल की ही एम्पथी दिसते कशी. म्हणजे जसं तुम्ही एक आत्ता उदाहरण दिलं की जसं कुणाच्या घरी वियोग झाला आणि त्यांच्या घरी कुणीतरी अन्न आणून दिलं पुढचे 2-3 दिवस, हा एक दृष्टीस येणारी ती एक एम्पथी आहे. तशी ती दिसते कशी, म्हणजे ज्यावेळेस मी ती एम्पथी अनुभवतो आहे किंवा मी म्हणतो, कारण आता हल्ली सगळ्यांना म्हणायला हे आवडतं ना की आय एम अ व्हेरी एम्पथेटिक पर्सन, कारण आता सगळ्यांना ती एम्पथी माझ्याकडे आहे हे सांगावं असं वाटतं आणि माझ्याकडे आहे हे दाखवायचं असतं. तर ज्यावेळेस मी म्हणतो की माझ्याकडे एम्पथी आहे त्यावेळेस ती भावना नेमकी कशी दिसते? ती ना दिसणार कृतीमधून, चर्येमधून, शब्दांमधून, सगळ्यातून. सुधा मूर्तींनी त्यांच्या साहित्यामध्ये JRD टाटनची एक आठवण लिहिली आहे की त्या जेव्हा तिथं काम करत असतात, अतिशय तरुण असतात, नुकतंच लग्न झालेलं असतं आणि एका संध्याकाळी त्या ऑफिसातून निघतात आणि नारायण मूर्ती त्यांना घ्यायला येणार असतात. म्हणून ते थांबलेले असतात आणि त्या काळात गर्दी नसते, संध्याकाळ झालेली असते. तर JRD खाली येतात आणि ते त्यांच्याशी बोलत उभे राहतात. त्यांना तर खूपच बरं वाटतं. मग नंतर नारायण मूर्ती येतात तेव्हा सुद्धा मूर्तींना कळतं की आपल्याला सोबत म्हणून हे उभे होते. म्हणून एम्पथी ही दाखवण्यासाठी नाही आहे, तर ती येते. आणि ती जेव्हा JRDंनी तो अनुभव दिला सुधा मूर्तींना, तो खूप वर्षानंतर सुद्धा मूर्तींना लिहावासा वाटतो. कारण त्याच्यावरती झालेला इम्पॅक्ट त्यांच्यावरती असा असतो ना की त्या एक इमोशनल रोल मॉडेल म्हणून JRDंच्याकडे बघायला लागतात. म्हणजेच काय की ती एम्पथी तुम्हाला अशी जेव्हा दिसते सगळ्या माध्यमातून ना, शब्दातून दिसली, वागण्यातून दिसली, JRD ज्या पद्धतीने त्यांच्याबरोबर प्रेमाने बोलले असतील, त्यांच्या चर्येवरून ती पण दिसली असेल, तो एक सर्वांगीण अनुभव असतो. आणि तो सर्वांगीण अनुभव असतो म्हणूनच एम्पथीला आपण परिसस्पर्श म्हणतो की तो आपल्याला बदलणारा अनुभव असतो. आणि तो बदलणारा अनुभव आपल्याला माणुसकीवरचा विश्वास देऊन जाणारा अनुभव असतो. आणि म्हणून एम्पथीमध्ये महत्त्वाचं काय माहिती आहे, व्हेन यू पुट युअर सेल्फ, हे थिओरॉटिकल नाही आहे. म्हणजे मी तुला एक माझ्या वडिलांची आठवण सांगतो की जो माझ्यावरती खूप परिणाम करणारा अनुभव राहिला आहे. मी ना आत्ता काही वर्षापूर्वी
आमच्या आरोग्य क्षेत्रातल्या लोकांची काउन्सिलिंग स्किल, समुपदेशनाची कार्यशाळा घेत होतो. एक बाई आल्या, त्याच्यात पार्टिसिपंट होत्या आणि आमचं एम्पथीवरच बोलणं चाललं होतं. तर त्या मला येऊन म्हणाल्या की माझ्या वडिलांना तुमच्या वडिलांनी आस्था कशी दाखवली त्याची गोष्ट मला या डिस्कशनमध्ये सांगायची आहे. तर मी म्हटलं म्हणजे काय झालं? तर थोडक्यात घडलं होतं ते असं होतं की माझे वडील हे खानदेशामध्ये एका महाविद्यालयाचे तिथे प्राध्यापक होते आणि त्या हॉस्टेलचे रेक्टर होते. अच्छा. आणि ज्या बाई होत्या त्यांचे वडील त्यांचे विद्यार्थी होते आणि ते हॉस्टेलमध्ये राहत होते. शेतकरी कुटुंबातून आलेला, पहिल्या पिढीमध्ये उच्च शिक्षणापर्यंत आलेला तो मुलगा, आणि जीवन हे त्याच्यासाठी खडतर होतं, कष्टप्रद होतं. अभ्यासात चांगला विद्यार्थी, त्याला काही बक्षिसं पण होती आणि वार्षिकोत्सव आला महाविद्यालयाचा. तो घरीच म्हणजे हॉस्टेलच्या खोलीवरच बसला संध्याकाळी, कारण तिथे जायला लागणारा कोट त्याच्याकडे नव्हता. बघा, माझ्या वडिलांची सवय अशी होती की ते रोजच संध्याकाळी जेवणं घरातली झाली 1.5 ते 2 तास हॉस्टेलमध्ये फिरायचे आणि मुलांशी बोलायचे. ह्याने कुणालाही सांगितलेले नाही की माझ्याकडे हा कोट नाही म्हणून मी येणार नाही. एक अर्धा तास आधी कार्यक्रमाच्या टकटक होते, तो दरवाजा उघडतो, माझे वडील त्यांचा कोट घेऊन आलेले असतात. त्याला कळतच नाही सरांना कसं कळलं. हा वाक तो घेतो आणि माझे वडील त्याला काय सांगतात माहिती आहे? तयार हो आणि ये, आम्ही वाट बघतोय. तो कोट घालून तो विद्यार्थी जातो. तो बक्षीस समारंभ साजरा होतो. 2-3 दिवसांनी त्याने कोट धुतला, इस्त्री केली, आमच्या घरी आणून दिला. माझे वडील त्याला म्हणतात, ठेव माझी आठवण म्हणून. तो कोट अचानक त्या व्यक्तीसाठी प्रचंड भावनिक महत्त्वाचा होतो. इंटरव्ह्यूला ते ग्रॅज्युएट होतात, पोस्ट ग्रॅज्युएट होतात, इंटरव्ह्यूला जाताना तो कोट, लग्नाच्या दिवशी तो कोट, त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी ते गृहस्थ तो कोट घालतात. त्यांचं लग्न होतं, नोकरी करिअर सुरू होते, ह्या मुलीचा जन्म होतो. ती जेव्हा 4-5 वर्षाची होते तेव्हा ते तिला माझ्या सरांच्या कोटाची गोष्ट सांगतात आणि तो कोट दाखवतात. ही मुलगी मोठी होते, तिचं लग्न होतं, ती जाताना वडिलांना म्हणते तुमच्या सरांचं कोट मला तुमची आणि सरांची आठवण म्हणून द्या. ती कोट घेऊन येते, तिला मुलगा होतो, ती आजोबांच्या सरांच्या कोटाची गोष्ट त्या मुलाला सांगते आणि 30 वर्षानंतर ती गोष्ट जेव्हा त्या बाई शेअर करतात तेव्हा माझे वडील मला परत भेटतात. हा एम्पथीचा प्रवास आहे. म्हणून एम्पथी ही भूमिगत पाणी आहे. इट इज ग्राउंड वॉटर, इट इज नॉट सरफेस वॉटर. आणि म्हणून एम्पथी ही साऱ्या संस्कृतीमध्ये, समाजामध्ये अत्यंत शांतपणे, निरपेक्षपणे, निर्लेपपणे काम करत असते. तिला मार्केटिंगची जरूर नसते, ती मार्केटिंग करत नाही. पण ह्या सद्भावावरती माणसं टिकून आहेत आज. म्हणून एम्पथीचे सगळे दूत हे निनावी असतात. दे आर फेसलेस ॲम्बॅसिडर्स ऑफ एम्पथी. आणि त्यांच्यावरती माणसं आज जी चांगली वागतात ती कोणाकडून शिकतात? ती अशा माणसांकडून शिकतात, ती ते पुढे नेतात. म्हणजे हा एक अनुभव आपल्याला माणूस म्हणून आपल्यातल्या चांगलेपणाची जाणीव करून देणारा अनुभव असतो. आणि तो असा जातो बघ. ही गोष्ट जशी आली आणि तिने मला शिकवलं की अरे सद्भाव असतो बरं का माणसात. आणि सद्भावाला पण एक परंपरा आहे, त्या आस्थेला पण एक परंपरा आहे. आणि त्या आस्थेच्या परंपरेतला प्रत्येक माणूस पाईक आहे. म्हणजे आपले ज्ञानेश्वर नाही का म्हणत की विश्वाची आर्त माझी या मनी. ते तर फारच मोठे, त्यांना विश्वाचं आर्त हे त्यांना जाणवलं खूपच मोठं. आपल्याला समोरच्या माणसाचा अर्थ जाणवलं तरी खूपच झालं. पुन्हा आस्थेमध्ये
फक्त नकारात्मक भावना आहे तसं नाही. अच्छा. बाबा बोरकर म्हणतात तसे, हिरवळ आणिक पाणी तेथे सुचती मजला गाणी, सुखे तुझ्याच्या हिरवळ चित्ती, दुःखे डोळा पाणी. त्यामुळे सुखे तुझ्याच्या हिरवळ चित्ती ही तितकंच खरं आहे की ज्या वेळेला दुसऱ्याच्या जीवनात काही छान घडतं तेव्हा सुद्धा एम्पथी आहे, तेव्हाही आस्था आहे. आणि दुसऱ्याच्या जीवनात काहीतरी दुःखद घडतं तेव्हाही आहे. म्हणून बघा ती इक्वल आहे भावना. त्याच्यामध्ये ना मी तुला एम्पथी दाखवत आहे अशी उच्च नीचता त्याच्यामध्ये नाही आहे. पण ती येते. तो काय मोठा उजेड नाही आहे, काय 100, 200, 150 वॅट नाही, पण त्या पणतीकडे पुढची पणती लावण्याची शक्ती आहे. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा ज्ञानेश्वर म्हणतात तसं की जेव्हा दिव्याने दिवा लागतो त्याच्यानंतर तुम्हाला सांगता येत नाही कोणती ज्योत पहिली आणि कोणती नंतरची. दोन्ही तशाच तेवत राहतात. म्हणून एम्पथीमध्ये माणसाचं जीवन बदलण्याची शक्ती आहे की आज एका बाजूला आपण सगळे झपाट्याने फक्त स्वहित पाहायला लागलो आहे, स्वयंकेंद्रित होतो आहे. मग आपण परहित सर्वहित तर दूरच राहिलं. म्हणून आज आपल्याला आत्मकोशामध्ये मग्न बनवणारे फोर्सेस आहेत आपल्या आजूबाजूला. त्या सगळ्या फोर्सेसमुळे हे खूप महत्त्वाचं झालं आहे की आपण त्या अंध भावनिक स्वार्थापासून, डोळस भावनिक स्वार्थ असावा. हा डोळस भावनिक स्वार्थ याचा अर्थ काय की जो परमार्थाबरोबर जोडला जातो तो डोळस भावनिक स्वार्थ असतो. अब्राहम लिंकनची एक मजेदार गोष्ट आहे. ते घोडागाडीतून प्रवास करत असतात आणि सहप्रवासी त्यांची स्तुती करत असतात की लिंकन साहेब तुम्ही किती निरपेक्ष, समाजाची सेवा करता, देशाची सेवा करता. ते सांगतात नाही हो, तुमच्या हरकत स्वार्थी माणूस आहे मी. तर रस्त्याच्या बाजूला एक चिखल असतो, त्याच्यामध्ये दलदल असते, त्याच्यामध्ये एक छोटं कुत्र्याचं पिल्लू सापडलेलं असतं. लिंकन गाडी थांबवतात, जातात, ते पिल्लाला उचलतात, चांगल्या जमिनीवरती ठेवतात, ते तुरू चालत निघून जातं. परत आल्यावरती लोक म्हणतात ह्याच्यात तुमचा कुठला स्वार्थ होता. तर लिंकन म्हणतात जे मला करता येण्यासारखं होतं, माझ्या नियंत्रणाखाली होतं, ते जर मी केलं नसतं तर मला आज रात्री शांत झोप लागली नसती. तेव्हा मला शांत झोप लागावी या स्वार्थी विचाराने मी जे करायचं ते केलं. हा डोळस भावनिक स्वार्थ आहे, तो असावा ना. कारण त्याच्याबरोबर परमार्थ जोडलेला आहे ना. आणि हे तुम्हाला जे शिकवते तिला आस्था म्हणतात. तू बघशील तर आपल्या संस्कृतीमधले सुद्धा सगळे शांती मंत्र आहेत ना, त्याच्यामध्ये सर्व हितच सांगितलं आहे की नाही. सर्वांना सुख लाभावे, तसे आरोग्य संपदा हो, कल्याण सर्वांचे, कोणी दुःखी असू दे. हे जे म्हटलं आहे ना, तर त्याच्यामध्ये सर्वच आलेत ना. तर सर्वकडे नेणारी भावना. आणि तुम्ही आणि मी हे वरवर दिसताना खूप भिन्न दिसू, पण आपण माणसं आहोत, आपण एकाच ठिकाणून आलो आहोत. तर जेनेटिक्स पण सांगतं आपण सगळे एकाच ठिकाणून आलो आहोत. हे आपण लक्षात घेणं आणि ते भेद कमी करणं म्हणजे एम्पथी आपोआप वाढेल. भेद वाढले की एम्पथी गेली. मग काय झालं, चाललंय ना ते टी व्हीवरती तिकडे, मला काय करायचे. पण हे मला माहिती आहे की बाबा सगळ्याच ठिकाणी काय मला जाता येणार नाही, सगळ्याच ठिकाणी मला काय करता येणार नाही. अरे पण निदान एम्पथीचा विचार. युद्धामध्ये ज्या वेळेला खूप सारी माणसं मारली जात आहेत कुठल्याही युद्धामध्ये, तर त्यावेळेला आपण बघतो की किती कसा तो संहार आहे. तर आपल्याला कुठं तरी वाटलं तर पाहिजे ना की रे माझ्यासारखीच माणसं आहेत. हे वाटून जाणं किती महत्त्वाचं आहे. पण तुझ्या काय लक्षात येईल, माझं बेसिकच गृहीत, मूलभूत माझं गृहीतच माणसे अथलीत आहेत असं जर असेल ना, मी एम्पथीला जाणारच नाही. म्हणून माझा माणसातल्या बेसिक सद्भावावरती विश्वास असणं फार महत्त्वाची गोष्ट. मग ही भावना जसं तुम्ही म्हटलात की आपल्याला एम्पथीचं ट्रेनिंग घेता येतं.
मग ही जोपासता येते का? आणि मग मला एक तर स्वतःला पण तपासून बघता येतं का की माझ्याकडे एम्पथी आहे? म्हणजे आता म्हणायला तर मी म्हणेन की नाही, मला ना तुझ्याबद्दल तुझ्यावर सोबत जे झालं आहे, आय फील यू, आय फील फॉर यू, या गोष्टी मला म्हणायला अगदी सोप्या आहेत. म्हणजे त्याचं शब्दात रूपांतर करायला काही फार अवघड गोष्ट फार अवघड नाही. तर ते मी अगदीच सहज करतो. पण मला ही ओळखता येते का की माझ्याकडे एम्पथी आहे का? हो. आणि जर मला ती जोपासायची असेल, मला जर वाटतं आहे की मला एम्पथेटिक व्हायचं आहे आणखीन, तर मला ती आणता येते का आचरणात? दोन्ही प्रश्नांकडे आपण जाऊ. आपण दुसरा प्रश्न आधी घेऊ, तसं करू. की ती मला जोपासता येण्यासाठी ना एकदम सोपं आहे बघ. कुणालाही जमेल अशा 2-3 टिप्स आहेत. पहिली टिप अशी आहे, दिवसातून किमान एकदा एक व्यक्ती अशी घ्या की जी फार जवळची आहे, आणि एक अशी व्यक्ती घ्या जी एकदम अनोळखी आहे. दोघांच्याही छोट्याशा गरजा अँटिसिपेट करून पूर्ण करा. म्हणजे सोपं उदाहरण की नवरा आणि बायको दोघेही नोकरी करतायत आणि नवरा समजा लवकर आला घरी एके दिवशी, तर बायको आल्यावरती काय 3 गोष्टी करते त्याला माहिती आहे. मग त्याने समजा वॉशिंग मशीन लावलं, अमुक एक काय केल्या गोष्टी, कॉफी केली, ती आल्यावरती तिला कॉफीचा कप दिला, झाली ना एम्पथी. पण ती एम्पथी केव्हा होते? आता मी एवढं केलं, आता ती काय म्हणणार ही अपेक्षा ठेवली की ती एम्पथी नाही होत. मग काय झालं, तुम्ही लिम्बिक सिस्टीमला गेलात, बार्टर फक्त. मी तुझ्यासाठी एवढं करतो, तू माझ्यासाठी आता काय केलंस का? ती एम्पथी नाही. फक्त भावनांची देवाणघेवाण, फक्त गरजांची पूर्ती नाही, अँटिसिपेट करणं आणि त्या व्यक्तीला ती गोष्ट त्यावेळेला देणं. एक साधी गोष्ट असते. अरे, आपल्या घरी सेवा देणारे लोक येतात, कुरिअरचे लोक येतात, सिलेंडर घेऊन येतात. तो जेव्हा दुपारी 3 वाजता येतो तेव्हा त्याला पाण्याचा ग्लास देणं ही पण एम्पथी आहे ना. म्हणजे आपल्याकडे पूर्वीपासून पाणी आणि गुळाचा खडा देणं हे किती चांगलं होतं. ते देताना मी तसा जर वागत असेन, घरात सेवा देणाऱ्या स्त्रिया असतात, पुरुष असतात, त्यांच्याशी मी जसा वागतो तसं माझ्या घरातली मुलं बघणार की नाही त्याच्याकडे, की मी त्यांच्यावरती डाफरतोय का, मी तुला पैसे देतोय, तू आता माझ्यासाठी हे केलंच पाहिजेस, असा मी वागतोय का, अँटिपथीने, दुरास्थेने, का ना मी त्यांचाही माणूस म्हणूनचा विचार करतोय. ह्या किती साध्या गोष्टी आहेत. बरं, जवळच्या माणसासाठी हे का करायचं? कारण जवळच्या माणसांना आपण सतत गृहीत धरतो म्हणून, आणि त्यांच्यावरती आपण हक्क जाम दाखवतो म्हणून, म्हणून करायचं त्यांच्यासाठी. आणि अनोळखी माणसासाठी का करायचं माहिती आहे? कारण त्या अनोळखी माणसासाठी आपण त्या क्षणाला अख्खी माणुसकी असतो म्हणून. त्याच्यासाठी यू आर ह्युमन काइंड ॲट दॅट पर्टिक्युलर टाईम. परदेशामध्ये आपण हरवतो किंवा आपलं काहीतरी दुसऱ्या गावी जातो पर्यटनाला, तिथं आपल्याला काहीतरी अडचण येते, खूप सारे अनोळखी लोक आपल्याला मदत करतात ना. त्याच्यामुळं आपला फायदा काय होतो? त्यावेळेला जी मदत होते ती होते, पण आपल्याला कळतं, आहे रे बाबा, माणुसकी आहे अजून जगात, असं आपण म्हणतो. म्हणजे सरावासाठी हेच करायचं. दुसरी गोष्ट की मला एम्पथीचे रोल मॉडेल्स शोधावे लागतात. आणि माझ्या जीवनामध्ये मला एम्पथी कधी मिळाली तो अनुभव, आणि मला कधी देता आली तो अनुभव, ह्या असे खूप अनुभव असतात. आपण ते फक्त आळवत नाही. आणि कशासाठी आळवायचे? शिकण्यासाठी. म्हणजे ते मटिरियल आपल्याकडे असतं. म्हणजे मी ज्या वेळेला या भावनांवरचे काही वर्ग घेतो, प्रशिक्षण वर्ग घेतो, आणि मी जेव्हा लोकांना विचारतो की तुम्हाला आलेले अनुभव सांगा, दिलेले घेतलेले, लोक थक्क करणारे अनुभव सांगतात. थक्क करणारे की कोणी त्यांच्यासाठी काहीतरी केलं आहे. आणि तेव्हा एक माणूस सांगत असतो ना, तेव्हा इतरांचे डोळे आपण बघायचे
त्यांच्या डोळ्यातच असतो. हो, मला पण मिळाली आहे, प्रत्येकाला एम्पथी मिळाली आहे, पण तिच्याकडे मी माणुसकीचा वारसा म्हणून बघितलेला नाही. मी फक्त त्यातलं ना, हो त्यावेळी तो खूप छान वागला असं म्हटलं आहे. माणुसकीचा वारसा म्हणून त्याच्याकडे मी बघितलं तर मी काय करेन, तर मग मी ती गोष्ट स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करेन. आणि मी जर स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरच मग मला ती सवय लागेल. सवय म्हणजे हॅबिट. आणि मग ती हॅबिट लागली तरच ती माझी सहज वृत्ती होईल. असं आपल्याला त्याच्याकडे पाहायला लागेल, त्या सगळ्याकडे. म्हणून सराव हा शब्द मला जरा गडबडीचा वाटतो. म्हणून मला नेहमी असं वाटतं की आस्थेची साधना असते, फक्त सराव नसतो. अशी संगीताची साधना असते, ज्ञानाची साधना असते, कलेची साधना असते, तशी आस्थेची साधना आहे. किती सुंदर. फक्त सराव नाही तो, कारण फक्त सराव हा मेकॅनिकल होऊ शकतो. आणि साधना म्हटलं ना की त्याच्यामध्येच एक सद्भावना येते समर्पणाची, त्याच्यामध्येच एक सद्भावना येते कृतज्ञतेची. ह्या म्हणून मगाशी म्हणालो ना, गुलदस्ता आहे, सद्भावना हा गुलदस्ता आहे. आणि त्या एम्पथीच्या बाजूने असलेली तेवढीच गेंदेदार फुलं आहेत ही. मला आत्ता आपण त्याचा उल्लेख केला म्हणून हा प्रश्न पडतो, एम्पथीमध्ये मोठेपण आहे का? म्हणजे कारण मी कोणासाठी करतो ही भावना तर आहेच आहे ना. म्हणजे कितीही मी एम्पथेटिक असलो तरीही त्यात स्वतःला त्यापासून वेगळं कसं करायचं त्या कृतीपासून. कारण मी जाणीवपूर्वक कुणाच्या हितासाठी काहीतरी करतोय, मी जाणीवपूर्वक कोणासाठी काहीतरी करतोय, तर त्यात मीपणा, त्यात मोठेपणा, त्यात अहमपणा येत नाही का? आला किती एम्पथी नाही. म्हणजे बघा, मी ज्या वेळेला देत असतो ना सद्भावाला, त्यावेळेला मी स्वतः अधिक चांगला माणूस बनत आहे याच्यासाठी मी कोणाचं कृतज्ञ असलं पाहिजे? समोरच्या माणसाचं. म्हणून एम्पथी ही पार्टनरशिप आहे. म्हणजे मी जर डॉक्टर म्हणून स्वतः पेशंटला ट्रीटमेंट देतो आहे ना, तर माझा पेशंट हा वेदनेचा एक्सपर्ट आहे, मी माझ्या शास्त्राचा एक्सपर्ट आहे. अशी आमची पार्टनरशिप आहे. तो मला शिकवतो आहे. दिलेल्या सेवेचं शुल्क विज्ञानाचं आहे, पण त्याच्या पलीकडे आमचं एक नातं आहे, ते माणुसकीचं नातं आहे. हे ज्या वेळेला आपण लक्षात घेतो तेव्हा आपल्या काय लक्षात येतं की गिव्हिंग इज रिसिव्हिंग अँड रिसिव्हिंग इज गिव्हिंग. म्हणजे तुम्ही जर त्याच्यासाठी नाही करतात, ते त्या लिंकनसारखं आहे, स्वतःच्या झोपेसाठी पण करतात, सेल्फ कम्फर्टसाठी पण करतात. म्हणून ना, एम्पथी हॅज टू रिज्युविनेट मी ॲज वेल. म्हणजे मला त्याच्यातून ना उत्साह मिळाला पाहिजे, मला त्याच्यातून प्रेरणा मिळाली पाहिजे, मला त्याच्यातून आशा मिळाली पाहिजे, बरं वाटलं पाहिजे आतून. आणि ते का वाटत नाही माहिती आहे? मी जर त्या व्यक्तीसाठी काहीतरी करताना आउटकमचा विचार केला ना, एम्पथी गेली. आता आउटकम म्हणजे काय? मी याच्याशी चांगलं वागल्यावरती तो कसा वागेल, झालं ना आउटकमचा विचार. किंवा मी त्याला एवढी मदत करतोय, हा आता बदलणार आहे का? आउटकमचा विचार केला की एम्पथी गेली. प्रोसेसचा विचार फक्त केला की एम्पथी आली. मला यालाच जोडून एक असं विचारायचं आहे, मतभेद असताना सुद्धा ज्यावेळेस डिफरन्सेस आहेत, ज्यावेळेस नावडती व्यक्ती समोरची आहे, ज्यावेळेस नावडती माणसं समोरची आहेत, अशा वेळेस सुद्धा एम्पथी दाखवता येते का? आणि ती सोपी असते, अवघड असते, शक्य असतं का ते? पहिल्यांदा आपण नावडतीची व्याख्या करू. तर नावडती व्यक्ती म्हणजे कोण? ज्याच्याबद्दल माझ्या मनात नकारात्मक पूर्वग्रह आहे ती. बरोबर. त्याला नावडतं म्हणू, पण कारण त्यांच्याशीच वागण्याची आपली स्टाईल बदलते की नाही. मग आता हा माझा पूर्वग्रह आहे समजा, ओके, आणि मला काय डायरेक्टली संतपदाला जाता येणार नाही हे मला माहिती आहे. मी एम्पथीच्या अगदी
पहिल्या इयत्तेतच आहे हे मला माहिती आहे. ठीक आहे. मग मी काय विचार करायचा, माझा हा पूर्वग्रह मी माझ्या मनामध्ये नोट केला. हां, की हे असं आहे. सोपी गोष्ट सांगतो तुला. आम्ही सगळे डॉक्टर जरी हिपोक्रॅटिस पितामहांची शपथ घेत असलो MBBS झाल्यावरती सगळ्यांना समान सेवा देण्याची, आमचे पण आवडते आणि नावडते पेशंट असतात. तू कुठल्याही डॉक्टरला विचार, असतो. मग मी काय विचार करावा, सेवा देताना म्हणजे माझं जे आरोग्य सेवा देण्याचं जे व्रत आहे ते पार पाडताना हा पूर्वग्रह कमीत कमी येईल असे मी बघेन. इन डिलिव्हरी ऑफ माय सर्व्हिस हाऊ माय प्रेज्युडाईस कम्स टू द मिनिमम. मी सुद्धा काढून टाकणं पण नाही म्हणत आहे, कम्स टू द मिनिमम. ही पहिली पायरी झाली ना. असं होता होता मग मला सर्वाभूती कधी छान वाटायला लागेल ते वाटू दे. म्हणून मग मला काय करायला लागेल की अशा वेळेला लक्षात घेणं की हो माझे प्रेज्युडायसेस आहेत, पण सर्व्हिस डिलिव्हरीमध्ये ती मी नाही आणणार. मग हळूहळू ना पूर्वग्रह कमी होत जातात आणि माझ्या आस्थेचा परीघ हा वाढत जातो. आपल्या आरतीमध्ये, देवीच्या आरतीमध्ये फार छान आहे, करुणा विस्तारी. तर करुणेचा विस्तार कधी होतो, जेव्हा पूर्वग्रह गळून पडतात तेव्हाच. पण पूर्वग्रह काय डायरेक्ट गळून पडत नाहीत. पहिल्यांदा ॲक्सेप्ट करावं लागतं की पूर्वग्रह आहेत. मग माझं जे समान उद्दिष्ट आहे, कॉमन गोल आहे माझा आणि पेशंटचा, त्याच्यात ते नाही येणार एवढं तर बघतो. मग ते गळून पडतील, जेव्हा पडतील तेव्हा पडतील. आणि मी जेव्हा असा विचार केला ना, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझा पेशंटबरोबरचा व्यवहार हा क्वालिटेटिव्हली बदलला. क्वालिटेटिव्हली बदलला म्हणजे माझ्या अंतर्गत अनुभवासाठी तो बदलला. आणि जेव्हा ना माझा अंतर्गत अनुभव बदलतो ना, तेव्हा तो समोरच्या माणसापर्यंत पोचतो. माणसाला सुरुवात कुठून केली पाहिजे? विनोबाने फार छान सांगितलं आहे की दान हे पायथ्याशी आहे आणि त्याग हा शिखराशी आहे. दानापासून सुरुवात करा. दान ह्याचा अर्थ काय? सध्या तुमच्याकडे जे अतिरिक्त स्वरूपात आहे ते द्यायला लागा. मग हळूहळू तुम्हाला त्यागाकडे जाता येईल. डायरेक्ट त्यागापर्यंत जायची गरज नाही. निदान दानापासून सुरुवात करा. मग दान म्हणजे काय की मला एक्सेस झालेलं देणं हे दान झालं, पण माझ्याकडे जे उत्तम प्रतीचं आहे ते देणं हे त्याच्या पुढचं दान झालं. असं करत करत तुम्ही अल्ट्रुइझम म्हणजे समर्पण, त्याग या गोष्टींच्याकडे त्या शिखरावरती थोडीच माणसं जाणार आहेत, कमी संख्येनेच जाणार आहेत. सुरुवात करू ना. म्हणून दानापासून त्यागाकडे जे नेतं त्याला तप म्हटलेलं आहे, त्या प्रक्रियेला. कारण ती एक आतली क्लिन्सिंग म्हणजे शुद्धीकरणाची प्रक्रिया मानलेली आहे आपल्या परंपरेमध्ये. त्यामुळे डायरेक्ट त्यागाच्या पातळीला सगळेजण नाहीच जाऊ शकणार, मान्य आहे ना आपल्याला. बरोबर. पण सुरुवात दानापासून करायला काय हरकत आहे? हा आपण ना हा व्यवहारी दृष्टिकोन आहे त्याच्यामधला. बरं, काही जण असे निघणार की ज्यांनी आता राष्ट्रासाठी एका खूप मोठ्या ध्येयासाठी ज्यांनी आपलं अगदी आयुष्य समर्पित केलं, अशी माणसं आहेत का? आहेत ना, खूप आहेत. त्याच्यातली प्रसिद्ध असणाऱ्यांपेक्षा प्रसिद्ध नसणारी माणसं खूप जास्त आहेत. हां, त्यामुळे आपण त्यांच्याकडून शिकावं, त्यांच्याकडून रोल मॉडेल म्हणून बघावं, पण आपण त्यांच्याच पातळीला जायला पाहिजे असं अट्टास धरायचं कारण नाही ना आपण. हां, आणि जेव्हा तुम्ही जीवाच्या आकांताने धावता तेव्हा तुमच्या माणूस म्हणूनच्या सर्व मर्यादाही तुम्ही तपासून पाहिल्याच पाहिजेत की आपण माणूस आहोत. आपल्याकडे सर्व जे काही रिसोर्सेस आहेत ते मर्यादित आहेत. आपण आपल्या मर्यादेत राहून काम करत राहणं. हां, म्हणजे सगळ्यांनी क्रांतिकारक बनण्याची गरज नाही आहे ना. म्हणून मला नेहमी असं वाटतं की झोकून देऊन काम करणारे प्रत्येक काळामध्ये मर्यादितच असणार, त्यांना झेलणाऱ्यांची संख्या वाढायला हवी. क्या बात आहे. सगळ्यांनी तेवढंच समर्पण करायची गरज नाही, पण त्यांचं समर्पण आपण ॲक्नॉलेज करणं, त्या समर्पणामध्ये
त्यांना जेव्हा आधार लागेल तेव्हा देणं, ते वाया जाऊ न देणं. झेलणं याचा अर्थ तो आहे ते वाया न जाऊ देणं. त्यामुळे झेलणारे हात जास्त पाहिजेत, झोकून देणारे हात कमीच असणार आहेत. खूपच सुंदर आहे. अगदी शेवटचा प्रश्न, मग आता अशा क्लिष्ट जगात जिथे आपल्याला माणसांवरच विश्वास नाही असं वाटायला लागतं, जिथे आपल्याला चांगुलपणावरचाच विश्वास नाही असं वाटायला लागतं, जिथे आपणच स्वतःबद्दलच नाखुश आहोत की काय असंही वाटायला लागतं, अशा काळात एम्पथीकडे आत्ता कसं पाहिलं पाहिजे? माणसानेच त्याचं आयुष्य क्लिष्ट केलं. हे पहिल्यांदा आपण क्लिष्टपणाची जबाबदारी कुठल्या तरी शक्तीवरती टाकून काय आपली सुटका नाही. त्यामुळे क्लिष्ट आपण केलं. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला असं पाहिजे की स्वहित, परहित, सर्वहित, संपलं. हे 3 गोष्टी लक्षात ठेवल्या की एम्पथी कळली. स्वहित जपावे, परहित जाणावे, पहिला नियम या जगामध्ये राहण्याचा. याचा अर्थ तुम्ही स्वहित सोडून द्या असं आपण अजिबात म्हणत नाही आहोत ना. स्वहित जपावे, पण त्याच्याबरोबर परहित जाणावे. परहित जाणता जाणता सर्व हिताकडे जावे, जितकं जाता येईल तितकं. म्हणून हे 3 शब्द आपण डोक्यात ठेवले ना, तर मग आपल्याला काय दिसेल की आपण डायरेक्ट काही सर्व हितापर्यंत नाही जाणार. म्हणजे तुझ्या पायाला काटा लागला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं, ज्ञानेश्वरांनी दिलाय तो दृष्टांत. अगदी त्या लेव्हलला आपल्याला नाही पोचता आलं तरीसुद्धा आपल्याला जितकं करता येईल तितकं आपण करणं हे खूप महत्त्वाचं आहे ना. बघ, आपण देव नाही आहोत, आपण माणसंच आहोत आणि आपण माणसंच राहणार आहोत. आपण आपल्या मर्यादेमध्ये आपला प्रवास हा आस्थेनं होतोय की नाही ते बघणं पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आपण स्वतःकडे सुद्धा एम्पॅथिकली पाहायला पाहिजे. आपण स्खलनशील आहोत, म्हणजे थोडक्यात काय, व्हल्नरेबल. वी आर ऑल व्हल्नरेबल पीपल अँड वी शुड नॉट डिनाय आवर व्हल्नरेबिलिटी. दॅट इज एम्पथी फॉर सेल्फ. क्या बात आहे. नाहीतर आपण काय करतो, मी व्हल्नरेबलच नाही असा एक आव आणतो, जो किती खोटा असतो ते आपल्या अंतर्मनाला माहिती असतं, आपण जरी बाहेर प्रचंड आव आणला तरी. किंवा आपण काय करतो की आपण व्हल्नरेबिलिटीज आपल्याला आहेत म्हणून स्वतःला आपण बळी मानतो, विक्टिम मानतो. बरोबर. कधी कधी आपण बळी आहे, मी तर उद्या कानपिळी कधी होईन याची स्वप्न बघतो. तर हे काही न करता माझ्या माणूस म्हणूनच्या व्हल्नरेबिलिटीज ह्या माझ्या राहणार आहेत, त्या मी कमी करण्याचा जरूर प्रयत्न करेन. पण त्या व्हल्नरेबिलिटीजचं मी भांडवलही करणार नाही, त्या व्हल्नरेबिलिटीजचं मी त्यांना डिनाय म्हणजे त्यांना नाकारणारसुद्धा नाही. पण त्या माझ्या अपूर्णतेचा भाग आहेत म्हणून मी त्याला स्वीकारेन असं मी म्हणणं ही स्वतःबद्दलची अनुकंपा झाली. त्यामुळे मला या जगामध्ये स्वतःबद्दलही इतकं आस्थापूर्वक वागणं ही गोष्टही फार महत्त्वाची आहे. कारण त्यामुळं काय होईल की माझ्याही स्वकेंद्रिततेला आंधळेपणा राहणार नाही. का बरं आंधळेपणा राहणार नाही? कारण मी व्हल्नरेबिलिटी मान्य केली की आय विल रिफ्लेक्ट ऑन माय एक्सपिरियन्सेस. म्हणजे मी त्यांच्याकडे पाहीन पाठी वळून की हो, यावेळेला मी ना असा चुकीचा वागलो होतो, यावेळेला ना माझं तोल सुटला बरं का. असं मी त्याच्याकडे पाहिलं ना तरच माझे पुढे मी ज्याला आपण इंट्रोस्पेक्शन म्हणतो तसं आत्मपरीक्षण निरीक्षण करायला लागेल ना. मी व्हल्नरेबिलिटीला मान्यच केली नाही, तिला माझी म्हणून स्वीकारलीच नाही, तर माझा चांगला माणूस होण्याकडे प्रवास कसा होणार? म्हणून स्वतःच्या चुकांकडे सुद्धा आस्थेनं पाहणं. आपण माणूस आहोत, आपण चुका करू शकतो, पराकोटीच्या चुका करू शकतो, पण आपल्याला क्षमेची देणगी पण मिळाली आहे. म्हणून क्षमा दुसऱ्यांसाठी वापरायची भावना नसून पहिल्यांदा स्वतःसाठी वापरायची भावना आहे. बरं, स्वतःला क्षमा करणं म्हणजे केलेल्या चुकीची जबाबदारी टाळणं नव्हे बरं का. कारण आपण सगळ्याची सोयीस्कर अर्थ काढतो ना. स्वतःला क्षमा करणं म्हणजे असं नाही. त्यामुळे आपण चुकलो होतो, आपण चुकू शकतो,
त्याच्यातून बाहेर पडू शकतो हे बघणं. आणि प्रत्येक अनुभव हा अनुकंपेमध्ये काय आहे, प्रत्येक अनुभवातून मला शिकायचं आहे हे ध्यानात घेणं. आणि ते शिकता शिकता मला पुन्हा स्वहित परहित सर्वहित हे कोष्टक डोक्यामध्ये ठेवायचं आहे. तर आपोआपच माझी करुणा विस्तारत जाईल. जितके जाईल तितके जाईल ना. प्रयत्न करायचा. शेवटी आपल्याला कुठलंच आपल्याला डेस्टिनेशन माहिती नाही जीवनाच्या प्रवासात. माहिती असलेला काय आहे, तो आत्ताचा प्रवास आहे. आत्ताच्या प्रवासाला आस्थेची साथ आपण जर घेतली, बरं आस्था उपलब्ध आहे मेंदूत, प्रीफ्रंटलमध्ये. तिला जागृत करण्याचा तर प्रश्न आहे. तर तिला मी माझ्या पद्धतीने जागृत केली, वंडरफुल. माझा प्रवास तर छान होईल, तो तर जास्त एन्जॉयबल होईल. स्वार्थी हा स्वार्थ चालेल, कारण तो कशाशी निगडीत आहे. माझा प्रवास क्वालिटेटिव्हली छान व्हावा, माझा प्रवास भावनिक पद्धतीने उत्तम व्हावा, हे हेतू ठेवायला काही हरकत नाही आपल्याला. जसं पालकत्व असताना त्या जबाबदारीमध्ये मी पालकत्व मुलांसाठी ती भूमिका आहे असं न म्हणता, मुलांच्या निमित्ताने मी अधिक चांगला माणूस बनू शकतो आहे. ही मुलं माझ्या जीवनात आली नसती तर हे अंग माझं मला कळलंच नसतं, व्हल्नरेबिलिटी पण कळल्या नसत्या, स्ट्रेंथ पण कळल्या नसत्या. बाळा होऊ कसे उतराई अशी कृतज्ञतेची भावना पालक म्हणून सुद्धा मी ठेवणं. मग ना ह्या सद्भावना किती महत्त्वाच्या आहेत, पायरीवरती महत्त्वाच्या आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट. लिंकनप्रमाणे झोप चांगली लागते, गोळ्या घ्याव्या लागत नाहीत, आणि मनोविकार तज्ज्ञांकडे यावं लागत नाही. आमच्या क्षेत्रामध्ये आत्ता पॉझिटिव्ह सायकॉलॉजी, पॉझिटिव्ह सायकॅट्री, मी त्याला एकत्रित करून पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ म्हणतो, ही एक चळवळ घडू पाहते आहे. ती चळवळ आम्हाला हेच सांगते की अरे आपण वेदनेतून त्या व्यक्तीला वेदनाशमन इथपर्यंत आणलं, पण आता विकास, अधिक चांगला माणूस बनणं, पुन्हा स्वहित परहित सर्वहिताकडे जाणं, हे जेव्हा आपण करू तेव्हा खऱ्या अर्थानं आपण मनोविकाराकडून मनोविकासाकडे जाऊ. आणि मनोविकासाकडे जाण्यासाठी सद्भावनांचा हा गुच्छ आपल्याला सतत मार्गदर्शन करत राहणार आहे. त्याचा सुगंध पिढ्यानपिढ्या पसरवत राहणार आहे. आणि त्या गुच्छाच्या मध्यभागी असलेलं हे आस्थेचं फूल, ही सुरुवात आहे. आपल्याला हळूहळू आपला सद्भावनांचा गुच्छ तयार करायचा आहे. क्या बात आहे. खूप खूप आभार सर तुमचे. म्हणजे इतकी महत्त्वाची असलेली भावना, कारण आपण कायम फक्त तक्रार करत असतो की एम्पथी दिसत नाही आणि कसं ते आचरणात आणता येईल. पण इतकं सुंदर विवेचन खरं तर आज एम्पथीबद्दल, त्या आस्थेबद्दल, सहवेदनेबद्दल करता आलं. खूप खूप आभार तुमचे. खरं तर आम्हीसुद्धा अमुक तमुकच्या माध्यमातून जेव्हा केव्हा भावनांबद्दल बोलतो किंवा भावनेच्या क्रॅश कोर्समधनं बोलतो त्यावेळेस नेमकं त्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करता येईल का, कारण आपण खूपच ब्लँकेट स्टेटमेंट्स वापरतो सगळ्याच गोष्टींना. तर त्याच्या आणखीन खोलात जाऊन त्या आपल्या रोजच्या आयुष्यात कशा महत्त्वाच्या आहेत आणि चांगला माणूस होण्याच्या प्रक्रियेत त्या आपल्याला कशा मदत करू शकतील, खरं तर हेच शोधण्याचा प्रयत्न असतो. तर खूप खूप आभार तुमचे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला नक्की कळवा. आपण भावनेच्या क्रॅश कोर्समध्ये हे 5 वेगवेगळे इमोशन्स घेऊन आलेलो आहोत. रोज एक एपिसोड येणार आहे. तर जर तुम्ही हे फॉलो करत असाल भावनेचा क्रॅश कोर्स, तर जरूर आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद. लोभ असावा.